बाहेरून खूप क्रिस्पी झाली आहे. हे बघा एकदम इझिली तुटती आहे. बाहेरून क्रिस्पी, आतमधून सॉफ्ट. किती पण खाल तुमचं मन नाही भरणार, इतकी छान टेस्टी झाली बघा. सो आता आपण डाळबट्टीसाठी पीठ चाळून घेतोय. आता पीठ चाळून झाले. आता आपण त्याच्यात खायचा सोडा ॲड करणार आहोत अर्धा चम्मच. त्यानंतर आपण ओवा ॲड करणार आहोत 1 चम्मच. तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आपण. त्यानंतर आपण गरम केलेले तेल ॲड करणार आहोत त्याच्यात. हे बघा असं पीठ हाताने चोळून मोकळं मोकळं करून घ्यायचं, म्हणजे सगळं तेल जे आहे ते पिठामध्ये नीट मिक्स होतो. सोडा. आता आपण पाणी टाकून पीठ मळणार आहोत. कडक पीठ मळायचं आपल्याला, घट्टसर पतलं पीठ नाही मळायचं. आणि हे नॉर्मल पाणी आपलं, काही गरम वगैरे पाणी, कोमट पाणी नाही घेतलेलं आपण, साधं आपलं प्यायचं पाणी आहे. हे बघा असं आपण घट्टसर पीठ मळणार आहोत. बघा आता आपलं घट्टसर पीठ आपण मळून घेतलेलं आहे. हे बघा आपण असे उंडे बनवून घेतोय. मग याला आपण 4 भागमध्ये, किती पण याच्यात तुम्ही याला डिवाइड करू शकता. छोटे बघा दुसरीकडे आपण पाणी तापायला ठेवलेलं आहे इडली पात्रामध्ये. आपण इडली पात्रामध्ये लावणार आहोत. आता आपण इडली पात्रामध्ये बट्टी लावून घेतोय आपली. हे बघा अशा आपल्याला बट्ट्या वाफून घ्यायच्या. करूया बट्टी शिजली का. हे बघा आपण टूथपिक त्याच्यात घालणार आहोत. आणि हे बघा टूथपिक जी आहे ती आपली क्लीन आहे, म्हणजे आपली जी डाळ बट्टी आहे ती शिजलेली आहे. बघा आता आपली बट्टी थंडी झाली, आपण त्याला कापून घेऊया. हे बघा आतमधून बघा किती जाळी, छान जाळी आलेली बघा त्याला. तुम्हाला जितके पार्टमध्ये त्याला डिवाइड करायचं तसं डिवाइड करू शकता. हे बघा त्यानंतर आपण असं फुल गॅसवर त्याला तळून घेणार आहोत. आता दोन्ही साईडनी पण छानसं तळून घेतलेलं आहे. आता आपण त्याला काढून घेऊया. बघा किती छान गोल्डन ब्राऊन मस्त आपण त्याला तळून घेतलेले. हे बघा किती छान कलर आलेला आहे.